हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही सब्जेक्ट आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यामधील जो चॅप्टर नंबर 2 आहे मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग या चॅप्टरमध्ये मित्रांनो आपलं जे काही क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स आहे त्याच्या एक्झाम्पल आपण सुरू केले. त्यातलं नेक्स्ट एक्झाम्पल आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर M.Com पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपलं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट जे आहे त्याचं फर्स्ट एक्झाम्पल प्रॉब्लेम नंबर 1 आपण क्लिअर केला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आज आपण आपलं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट जे आहे त्याच्यातला प्रॉब्लेम नंबर 2 म्हणजे एक्झाम्पल नंबर 2 समजून घेणार आहोत. पण त्याआधी एकदा आपण जे काही बेसिक आहे ते बेसिक पुन्हा एकदा क्लिअर करूया. एकदा मुलांना तुम्हाला बेसिक क्लिअर झालं तुम्हाला ऑटोमॅटिकली ऑल अकाउंटचा सब्जेक्ट क्लिअर होणार. तुम्ही मला की सर 2-3 लेक्चर म्हणून तुम्ही इसं बेसिक सांगत आहे, पण बेसिक जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला अकाउंट चॅप्टर क्लिअर होणार नाही. पहिले तुम्हाला बेस क्लिअर लागेल. तुमचा बेस जर प्रॉपर क्लिअर असेल तर अकाउंटचं किती पण हार्ड ॲडजस्टमेंट किंवा हार्ड बॅलन्स येऊ द्या, तुम्हाला ऑटोमॅटिक क्लिअर होणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं म्हणजे आपण त्या जे काही क्लासिफिकेशनमध्ये जे अकाउंट्स होते त्या अकाउंट्स आपण पुन्हा एकदा बघूया. आपलं पहिलं अकाउंट जे होतं ते होतं पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर दुसरं अकाउंट जे आपलं होतं ते होतं रिअल अकाउंट. आणि 3 नंबरचं जे अकाउंट होतं ते होतं नॉमिनल अकाउंट. तुम्हाला एक तर लक्षात आलं आहे की ज्यावेळेस आपण आपल्याकडे जे अकाउंट्स आहे अवेलेबल अकाउंट्स ते आपण क्लासिफाय करताना 3 अकाउंट्समध्ये क्लासिफाय करतो. पहिलं असतं पर्सनल, दुसरं असतं रिअल, तिसरं असतं नॉमिनल. या 3 अकाउंटमध्ये मित्रांनो आपल्याला जे काही अकाउंट्स असतात त्या अकाउंट काय करायचे असतात, क्लासिफाय करायचे असतात. आता तुम्हाला एक दुसरी गोष्ट माहिती आहे की जे पर्सनल अकाउंट आहे या पर्सनल अकाउंटमध्ये 3 प्रकारचे व्यक्ती असतात. पर्सनल अकाउंटमध्ये किती प्रकारचे व्यक्ती असतात? 3 प्रकारचे व्यक्ती असतात. पहिलं असतं नॅचरल पर्सनल अकाउंट. त्याच्या 2 नंबर त्याच्यामध्ये असतं ते म्हणजे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आणि तिसरं जे असतं ते असतं रिप्रेझेंटेटिव्ह. हे 3 प्रकारचे व्यक्ती आपल्या पर्सनल अकाउंटमध्ये असतात. आता तुम्हाला माहिती आहे नॅचरल पर्सनमध्ये जे काही नैसर्गिक ज्या व्यक्तींची निर्मिती ही निसर्गाने केलेली आहे त्या व्यक्ती नॅचरल पर्सनमध्ये, जसं की आपण स्वतः ह्युमन बिंग असू द्या, महेश, गणेश, दिनेश या टाईपचे जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती नॅचरल पर्सनमध्ये येतात. आर्टिफिशियलमध्ये ज्यांची निर्मिती ही कायद्याने केलेली असते, ज्या कायद्याने निर्मित झालेल्या असतात त्या व्यक्ती, जसं की बँक ऑफ इंडिया बँक असेल एखादी की ज्याची निर्मिती कायद्याने केलेली, जसं एखादी कंपनी असेल त्या कंपनीची निर्मिती कायद्याने केलेली असेल, जशी एखादी संस्था असेल किंवा कॉर्पोरेशन असेल यांची निर्मिती कोणी केली असते, कायद्याने केलेली असते, म्हणजे आर्टिफिशियल असतात. आणि रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आपल्याला माहिती आहे कोण कोण येतं, आउटस्टँडिंग, प्रीपेड अँड प्री रिसिव्ड. याची मिनिंग जे आहे आउटस्टँडिंग, प्रीपेड, प्री रिसिव्डची बॅलन्समध्ये आपण ते क्लिअर करून घेऊयात. त्याच्यामध्ये रिअल अकाउंट पहिलं असतं टँजिबल ॲसेट्स. पहिलं जे असतं ते असतं टँजिबल ॲसेट्स अकाउंट. आणि दुसरं जे असतं ते असतं इनटँजिबल ॲसेट्स अकाउंट. हे 2 प्रकारच्या आपल्याला याच्यामध्ये अकाउंट असतात. आता रिअल अकाउंट जे असतं हे एक प्रकारचं प्रॉपर्टीचं अकाउंट असतं, म्हणजे ॲसेटचंच अकाउंट असतं. रिअल अकाउंट जे असतं त्याच्यामध्ये फक्त ॲसेटच. आता टँजिबल ॲसेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की टँजिबल ॲसेट जे आपल्याला डोळ्याने दिसतात त्याच्यामध्ये कॅश असेल, फर्निचर असेल, मशिनरी असेल, इक्विपमेंट असेल, बिल्डिंग असेल, की ज्या ॲसेट आपल्याला डोळ्याने दिसतात ते असतात टँजिबल. आणि इनटँजिबल म्हणजे जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, त्यामध्ये कॉपीराईट, गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क ह्या टाईपचे जे ॲसेट असतात ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही. त्यानंतर पुढचं आहे नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनल अकाउंटमध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्याला ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि इन्कम्स अँड गेन्स हे आपण नॉमिनल अकाउंटमध्ये असतं. की एक्सपेन्सेस अँड लॉसेस तुमचा बिझनेस आहे, तुमच्या बिझनेसचे जे काही खर्च असतात. आता त्या बिझनेसच्या खर्चामध्ये बघा तुम्ही वस्तूची खरेदी करता म्हणजे परचेस करता वस्तू, परचेस तुमचा खर्च आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही कामगार आहे त्या कामगारांना सॅलरी देता, सॅलरी म्हणजे पगार देतात, पगार तुमचा खर्च आहे. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं दुकान आहे ते जर भाडोत्री असेल, रेंटलने असेल तर तुम्हाला रेंट द्यावं लागतं, रेंट पण तुमचा खर्च आहे. परत तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला स्टेशनरी मटेरियल, नोटबुक, पेन याची गरज पडते, ते तुम्ही मार्केटमध्ये विकत आणतात, तो तुमचा खर्च आहे. अशा पद्धतीने तुमचे खर्च असतात. खर्च जर आले तर कुठं
नॉमिनलला. आणि इन्कम्स अँड गेन्स, इन्कम्स म्हणजे काय, आपले इन्कम्स मिळाले आपल्या बिझनेसला, तसं सेल्स आहे, आपण वस्तू विक्री केली की आपले इन्कम होणार आहे, नफा मिळणार आहे. इन्कम्स कुठे घ्यायचे, इन्कम्स अँड गेन्स पण नॉमिनलला. आता हे झालं सगळ्यात बेस, तुम्हाला हा बेस तर क्लिअर आहे. आता त्याच्यामध्ये आपण गोल्डन रूल्स पण मित्रांनो क्लिअर केलं. पुन्हा एकदा आपण गोल्डन रूल्स बघूया. आता गोल्डन रूल्समध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण आपली सिस्टमॅटिक मेथड कोणती आहे, डबल एंट्री सिस्टीम. का आपल्या टॉपिकचं नावच आहे डबल एंट्री बुक किपिंग, म्हणजे डबल एंट्री सिस्टीम. आता डबल एंट्रीमध्ये पहिला इफेक्ट असतो डेबिटचा आणि दुसरा इफेक्ट असतो क्रेडिटचा. मग बघा पर्सनलचं डेबिट, बघा पर्सनलचं डेबिट आपल्याला काय सांगते, पर्सनलचं डेबिट सांगते द रिसिव्हर आणि क्रेडिट सांगते आपल्याला पर्सनलचं क्रेडिट द गिव्हर. आता तुम्हाला एक क्लिअर आहे, पर्सनमध्ये कोण येतं, नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह. यापैकी हे तिन्हीपैकी जर कोणी देणारा असेल, जर कोणी देणारा असेल तर देणारा कुठं जाणार, क्रेडिटला. द गिव्हर, गिव्हर म्हणजे कोण, देणारा. आणि कोणी घेणारा असेल म्हणजे रिसिव्हर असेल, कुणी घेणारा असेल तर घेणारा कुठे येणार, डेबिटला. मग समजा एखादी व्यक्ती महेश, महेश एखादी वस्तू घेत असेल, घेणारा असेल महेश, तर महेश घेणारा कुठे येणार आहे, डेबिटला. आणि जर महेश जर देणारा असेल तर महेश कुठे जाणार आहे, क्रेडिटला. किंवा आर्टिफिशियलमध्ये बँक ऑफ इंडिया, तर बँक ऑफ इंडिया काय घेते, पैसे घेते नाही तर पैसे देते. बघा पैसे बँक काय करते, आपल्याकडे घेते म्हणजे डिपॉझिट करून टाकते, नाही तर पैसे व्यक्तीला परत देते. आता बँकेकडे पैसे आले, बँक पैसे घेते, बँक घेणारी झाली म्हणजे बँक कुठे पाहिजे, डेबिटला. आणि जर बँक देणारी असेल तर बँक कुठे जाणार, क्रेडिटला. अशा पद्धतीने हे पर्सनल अकाउंट आपल्याला हा रूल अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर रिअल अकाउंट. आता रिअल अकाउंटचा डेबिट काय सांगतो आपल्याला, रिअल अकाउंटचा डेबिट सांगतो व्हॉट कम्स इन आणि रिअल अकाउंटचा क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता तुम्हाला एक बेस क्लिअर आहे की रिअल अकाउंटमध्ये काय येतात आपल्या सर्व ॲसेट्स. कोणते ॲसेट्स, टँजिबल अँड इनटँजिबल. आता टँजिबल ॲसेटमध्ये एक पर्टिक्युलर ॲसेट आहे कॅश. ॲसेट काय, कॅश. तुमच्या बिझनेसमध्ये कॅश आली असेल, तुमच्या बिझनेसमध्ये जर कॅश आली असेल म्हणजे कम्स इन झाली असेल तर कॅश पुढे पाहिजे, डेबिटला. आणि डेबिट व्हॉट कम्स इन. जर कॅश कम्स इन असेल तर कॅश पुढे पाहिजे, डेबिटला. आणि जर कॅश तुमच्या बिझनेसमधून चालली असेल, गोज आउट, तुमच्या बिझनेस तुम्ही कोणाला तरी कॅश देऊन टाकली, कॅश गेलेली, तुमच्या बिझनेसमध्ये जेव्हा कॅश जाणार आहे तेव्हा कॅश कुठे येणार, क्रेडिटला. ती मला सर तुम्ही कॅशच का घेतलं, दुसरे बॅलन्स का नाही घेतलं. अरे कॅश ॲसेट आहे आपल्या याच्यामध्ये, सगळे ॲसेट. तुम्ही तर दुसरं पण घेऊ शकता, मशिनरी. तुमच्या बिझनेसमध्ये मशिनरी आली, तुम्ही मशिनरी विकत घेतली म्हणजे बिझनेसमध्ये मशिनरी आली. मशिनरी बिझनेसमध्ये आली म्हणजे काय झाली, ती कम्स इन झाली. मग मशिनरी जर कम्स इन तर मशिनरी कुठे पाहिजे, डेबिटला. आणि जर तुमच्या बिझनेसमधून जर मशिनरी गेली, तुम्ही विकून वगैरे टाकली, मला मशिनरी जाणार आहे, मशिनरी जर गेली तर मशिनरी कुठे जाणार आहे, ॲटोमॅटिक क्रेडिटला. म्हणजे एखादी ॲसेट जेव्हा आपल्या बिझनेसमध्ये येते तेव्हा ती कुठे, कोणत्या साईडला असते, डेबिटला. आणि जेव्हा आपल्याकडून एखादी ॲसेट जाते तेव्हा ती कुठे असते, क्रेडिटला. लक्षात ठेवताना कम्स इन गोज आउट, कम्स इन मीन्स येणे, गोज आउट मीन्स जाणे, आपल्याकडून गेलेले. त्याच्यानंतर बघा नॉमिनल अकाउंट. नॉमिनलचा रूल बघा, डेबिट काय सांगतो बघा, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता बघा डेबिट काय सांगतोय, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. समजा उदाहरण घ्या, तुमचा बिझनेस आहे आणि तुमच्या बिझनेसमध्ये मी कामाला आहे. आज समजा तुम्ही, तुमचा बिझनेस आहे, तुमच्या बिझनेसमध्ये मी काम करतोय, म्हणजे मी तुमचा कोण झालो, कामगार. आता माझा महिना भरला, 1 तारीख आली, तुम्ही मला पगार देणार आहे. मग पगार दिल्यावर पगार काय झाला, तुमच्या बिझनेसचा खर्च झाला का नाही, तुम्ही मला पैसे दिले ना तुमच्या बिझनेसमधून पगाराचे, खर्च झाला. मग तुम्ही सॅलरी, खर्च मीन्स काय, सॅलरी. पगार म्हणजे काय, सॅलरी. मग सॅलरी कुठे यायला पाहिजे, डेबिटला. का, तो बिझनेसचा खर्च आहे. आपण खर्च कुठे घेतो, नॉमिनलच्या डेबिटला घेतो. आणि क्रेडिटला ऑल इन्कम्स अँड गेन्स. तुम्हाला एखादा इन्कम, सेल, तुम्ही वस्तू विकली, तुम्ही सेल्स केली, विक्री केली वस्तूची, तुम्हाला नफा मिळणार आहे, इन्कम होणार आहे. मग इन्कम्स, जर तुम्हाला सेल्स असेल तर सेलची जागा कुठे असते, सेलची जागा नेहमी क्रेडिट साईडला असते. जसं की तुम्ही वस्तूची खरेदी केली, मीन्स वस्तू परचेस केली. परचेस केल्यावर मला सांगा, वस्तू परचेस केली, परचेस काय आपला खर्च, परचेस करणे, खरेदी आपला खर्च असतो. मग खर्च म्हणलं परचेस कुठे पाहिजे, डेबिटला. मग परचेस जर डेबिटला, खरेदी जर डेबिटला, तिथं विक्री कुठे येणार, ऑटोमॅटिक क्रेडिटला. दोन्ही अपोजिट आहे, खरेदी विक्री. आपण म्हणतो खरेदी विक्री, खरेदी म्हणजे वस्तू येणे, विक्री म्हणजे वस्तू जाणे. मग वस्तू जर गेली त्याबद्दल काय मिळणार आपल्याला, पैसे मिळणार आहे. म्हणून सेल्स हा म्हणजे ऑलवेज सेल्स इज अन इन्कम.
आणि ऑलवेज परचेस इज अँड एक्सपेंडिचर. परचेस हा आपला एक्सपेंडिचर खर्च असतो आणि सेल्स हा आपला काय असतो इन्कम. परत एक्झाम्पल घ्या, तुमचं रेंट असेल, तुम्ही जर एखाद्या गाडा भाडोत्री दिला असेल तर तुम्हाला रेंट मिळणार आहे. समजा तुमची फर्म आहे, तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्याकडे एक गाळा होता एक्स्ट्रा आणि तुम्ही कोणाला तरी तो काय केला रेंटवर दिला, तर ती समोरची व्यक्ती तुम्हाला रेंट देणार आहे. मग मला सांगा ती तुम्हाला रेंट देते म्हणजे तुमचा इन्कमच आहे ना, तुमच्याकडे पैसे येणार आहे नाही त्या व्यक्तीकडून. म्हणजे मग ते रेंट कुठे पाहिजे, क्रेडिटला, का तो इन्कम आहे. आणि जर तुम्ही स्वतः भाडोत्री दुसऱ्यांच्या गाळ्यामध्ये असेल तर तुम्हाला कोणाला तरी पैसे द्यावे लागणार आहे, म्हणजे तुमचा काय रेंट खर्च आहे. तर अशा वेळी रेंट कुठे येणार आहे, डेबिटला. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर मित्रांनो हा बेस होता, हा आपण क्लिअर केला, हा तुम्हाला समजला असेल. मित्रांनो तुमच्या या वहीमध्ये हे लिहून घ्या. आपण पुढे कंटिन्यू आपला जे काही एक्झाम्पल आहे, प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम सुरू करूयात. मित्रांनो आता आपण जे काही आपला प्रॉब्लेम नंबर 2 आहे एक्झाम्पल ते समजून घेऊया. तर बघा प्रॉब्लेम नंबर 2, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. तुम्हाला एक माहिती आहे की आपल्याला क्लासिफाय करताना 3 अकाउंट्समध्ये क्लासिफाय करायचे. फर्स्ट आपल्याकडे पर्सनल आहे, सेकंड अकाउंट रिअल आहे आणि थर्ड अकाउंट नॉमिनल आहे. चला पहिले आपण सॉर्टिंग करून घेऊया आणि मग कॉलममध्ये ते ॲडजस्ट करूयात. तर बघा पहिला आहे आपल्याकडे कॅश अकाउंट. आता कॅश काय मुलांना आपली मालमत्ता ॲसेट्स आहे. मग ॲसेट्स म्हणलं कॅश कोणता अकाउंट असणार आहे, कॅश असणार आहे रिअल अकाउंट. कोणता अकाउंट असणार आहे, रिअल. रिअलमध्ये आपण काय घेतो, टँजिबल आणि इनटँजिबल असेट. तर कॅश काय आपली टँजिबल असेट जी डोळ्याने दिसते आपल्याला, कॅश नोट दिसते ना डोळ्याने सर्वांना, कॅश आपले ॲसेट आहे रिअल अकाउंट. त्याच्याने मित्रांनो पुढे आउटस्टँडिंग सॅलरी. आता त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ आहे. सॅलरी फक्त सॅलरी जर असतं तर आपला खर्च होता, पण आउटस्टँडिंग अटॅच केलेलं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आउटस्टँडिंग. पर्सनलमध्ये बघा आपण थर्ड नंबर रिप्रेझेंटेटिव्ह घेतलेलं आहे, नॅचरल, आर्टिफिशियल, रिप्रेझेंटेटिव्ह. रिप्रेझेंटेटिव्हमध्ये कोण कोण येतं, आउटस्टँडिंग, प्रीपेड, प्री रिसिव्ड. आउटस्टँडिंग असेल तर विचार करायचा नाही, आउटस्टँडिंग दिसलं की कुठे घ्यायचं, डायरेक्ट पर्सनल अकाउंट. मग बाकी पुढे कुणी असू द्या, सॅलरी असू द्या, कुणी असू द्या, काही फरक पडत नाही. आउटस्टँडिंग आहे ना, आउटस्टँडिंग मला कुठे जायला पाहिजे, पर्सनल अकाउंट. त्यानंतर रोहित, अरे रोहित तर व्यक्ती आहे, नॅचरल पर्सन, तिथे तर ह्युमन बिंग, मग रोहित कुठे जाणार, पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर फोर्थ नंबर आहे फर्निचर. फर्निचर इज इनटँजिबल असेट, ॲसेट आहे, डोळ्याने दिसते फर्निचर, कुठे घेणार, फर्निचर रिअल अकाउंट. त्याच्यानंतर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. आता मुलांनो लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन एक प्रकारची काय संस्था आहे ना, कोणती संस्था आहे, कायद्याने निर्मित केलेली, म्हणजे आर्टिफिशियल पर्सन. आर्टिफिशियल पर्सन मला कुठे यायला पाहिजे, पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर 6 नंबर आहे गुडविल. गुडविल, गुडविल इज अन इनटँजिबल ॲसेट. गुडविल हे एक इनटँजिबल ॲसेट आहे. इनटँजिबल ॲसेट म्हणल्यावर कुठे जाणार, रिअल अकाउंट. त्यानंतर 7 नंबर आहे प्रीपेड इन्शुरन्स. आता विचार करायचा का नाही, काय आलेलं आहे आपल्याकडे, प्रीपेड. फक्त इन्शुरन्स असतं तर आपण नॉमिनलला घेतलं असतं, पण आता प्रीपेड अटॅच केलेलं आहे. प्रीपेड म्हणल्यावर आठवा, प्रीपेड म्हणल्यावर कुठे जाणार, रिप्रेझेंटेटिव्ह मीन्स पर्सनल अकाउंट. कारण बघा रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आपण आउटस्टँडिंग, प्रीपेड आणि प्री रिसिव्ड हे 3 बॅलन्स घेतो. प्रीपेड म्हणलं विचार करायचा नाही, प्रीपेड दिसलं चलो लेके जाओ, कहा लेके जाओ, पर्सनल में लेके जाओ. नेक्स्ट 8 नंबरचे ट्रेडमार्क. ट्रेडमार्क ही एक प्रकारची ॲसेट आहे, ती आपल्याला डोळ्याने दिसत नाही. दिस इज अन इनटँजिबल ॲसेट्स. म्हणजे त्या ॲसेट म्हणलं ट्रेडमार्क कुठे जाणार, रिअल अकाउंट. त्यानंतर कमिशन. कमिशन, आता कमिशनमध्ये मुलांनो कमिशन हा इन्कम पण असतो आणि कमिशन हा एक्सपेन्सेस पण असतो. जर आपण कमिशन दिलेलं असेल तर आपला खर्च आहे, आणि जर आपल्याला कमिशन मिळालं असेल तर आपला काय, इन्कम आहे. मग मित्रांनो तुम्हाला माहिती आहे एक्सपेन्सेस आणि इन्कम आपण कुठे घेतो, एक्सपेन्सेस आणि इन्कम पण नॉमिनलला घेतो. मग कमिशन काय असतं आपलं, नॉमिनल अकाउंट. त्यानंतर लोन. आता मला तुम्ही म्हणा लोन काय आहे सर, लोन म्हणजे कर्ज. आता मला सांगा तुम्ही कर्ज घेतलं, आपले ॲसेट काय सांगते, पर्सनलमध्ये कोण येतं, व्यक्ती येतात 3 प्रकारच्या, रिअलमध्ये ॲसेट येते आणि नॉमिनलमध्ये खर्च आणि इन्कम. आता मला सांगा लोन काय तुमचा खर्च आहे, लोन काय तुमचं इन्कम आहे, नाही, म्हणजे नॉमिनलला जाणार नाही. लोन काय तुमची ॲसेट आहे का, नाही, ती थोडी आपली मालमत्ता आहे लोन, ते लोनचे पैसे आपल्याला द्यायचे. पण आता मला सांगा लोन जे आहे हे लोन कुणीतरी व्यक्तीने घेतलंय का नाही, मग मला सांगा व्यक्तीने घेतलंय. लोन कोणाशी संबंधित आहे, व्यक्तीशी संबंधित, रिलेशन टू पर्सन. मग त्याचा व्यक्तीशी संबंध असल्यामुळे लोन कुठे येणार, पर्सनल अकाउंट. आता मुलांनो लास्ट प्रॉब्लेमला आपण कॅपिटल घेतलं बघा.
आता कॅपिटल मीन्स काय, इन्व्हेस्टेड अमाऊंट इनटू द बिझनेस बाय ओनर. ओनर म्हणजे ती व्यक्ती आपल्या बिझनेसमध्ये भांडवल म्हणजे पैसे घेऊन, त्याला आपण काय म्हणतो कॅपिटल. मग ती पण व्यक्तीशी संबंध होती, आपण कॅपिटल पण कुठे घेतो, पर्सनलला. तसंच लोन आहे, लोन पण कोण आणतं रे बिझनेसमध्ये, लोन कोण काढतं, आपणच लोन काढतो ना व्यक्ती. आपणच जातो बँकेत, सही करतो, अप्रूव्ह करतो, मंजुरी, सिबिल स्कोर चेक होतो, डॉक्युमेंट आपलेच देतो ना आपण लोन काढायला. मग कोणाशी संबंधित आहे लोन, व्यक्तीशी. मग व्यक्ती म्हणलं कुठे घ्यायचे, पर्सनल. त्यानंतर ड्रॉइंग्स मित्रांनो, आपण ज्यावेळेस इम्पॉर्टंट टर्म्स क्लिअर केल्या होत्या त्यावेळी ड्रॉइंग्स मीन्स काय, पर्सनल यूज. आपण जर स्वतःच्या खर्चासाठी जर बिझनेसमधून पैसे घेतले असेल किंवा ऑर गुड्स वस्तू घेतल्या असेल स्वखर्चासाठी, वैयक्तिक खर्चासाठी, त्याला आपण काय म्हणतो ड्रॉइंग्स. आता मला सांगा, ड्रॉइंग्स आहे, आपण वस्तू घेतली, कशासाठी घेतली, आपल्या स्वतःसाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी घेतली, पण कोणा संबंधित वस्तू, त्या व्यक्तीशी. त्या व्यक्तीला वस्तूची गरज, त्या व्यक्तीने वैयक्तिक वापरासाठी वस्तू घेतली, म्हणजे तिथे कोण आला आता, पर्सन. मग पर्सन म्हणलं ड्रॉइंग पण कुठे जाणार, पर्सनल अकाउंट. आणि शेवटचं आहे इंटरेस्ट. आता मुलांना तुम्ही 10वीपर्यंत इंटरेस्ट म्हणजे उत्साह, मला त्याच्यामध्ये मूड, तुम्ही याला इंटरेस्ट म्हणतो, आपण माझा इंटरेस्ट नाही आहे, माझा मूड नाही आहे, तो इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट म्हणजे व्याज. व्याज म्हणजे काय, की आपण जे पैसे गुंतवलेले असेल त्यावर आपल्याला व्याज मिळत असतात. बघा, तुम्ही एखाद्या बँकेमध्ये 50,000 रुपये ठेवले, तुमच्याकडे 50,000 रुपयाने ठेवले, आणि तुम्ही म्हणले बँकेकडे पुढच्या वर्षापर्यंत ठेवा माझे, 1 वर्षासाठी तुम्ही पैसे ठेवले. बँक काही तुम्हाला 50ला 50,000 रुपये देईन का, नाही. बँक तुम्हाला 50ला 52-53,000 रुपये देईल, म्हणजे जास्तच पैसे देणार. जे वरचे जे पैसे बँक तुम्हाला देणार त्या पैशाला काय म्हणायचं, व्याज. बँक तुम्हाला व्याज देते. आता मला सांगा, तुम्ही कर्ज काढलं, तुम्ही कर्ज काढताना बघा, ज्यावेळेस तुम्ही कर्ज काढता तेव्हा बँक काय सांगते, एवढा व्याजदर आहे बरं का, 10% व्याजदर आहे, 12% व्याजदर आहे. बँक लगेच सांगते, त्यांचा क्लर्क बसलेला असतो, 12% व्याजदर आहे, वार्षिक 15% व्याजदर आहे, वार्षिक 17% वेगवेगळ्या बँकेचा वेगळा व्याजदर असतो. पण ते पैसे आपल्याला व्याजाचे द्यावे लागतात. म्हणून आता मला सांगा, इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट आपला खर्चही होतो आणि इन्कमही होतो. खर्च कसा होतो, की आपण जे लोन घेतलंय त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो, आणि आपण जे पैशाची गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीवर आपल्याला इंटरेस्ट मिळत असतो. म्हणजे इंटरेस्ट काय, आपलं एक्सपेन्सेस अँड इन्कम म्हणलं कुठे जाणार, नॉमिनल अकाउंट. कुठे घ्यायचं आहे, इंटरेस्ट नॉमिनल अकाउंट. आता मित्रांनो, आपण जे आहे सॉर्ट केलं, आता आपण ते कॉलममध्ये त्याचं प्रॉपर आन्सर घेऊयात. चला, आता सोल्युशन नंबर 2 तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. सोल्युशन नंबर 2 3 कॉलम करा. पहिले येणार पर्सनल अकाउंट, दुसरं येणार रियल अकाउंट, आणि तिसरं येणार नॉमिनल अकाउंट. चला, आता पहिला बॅलन्स कुठे, कॅश अकाउंट रिअलला, मग रिअलला घ्या कॅश अकाउंट. सेकंड आउटस्टँडिंग सॅलरी, पर्सनलला घ्या आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. त्यानंतर रोहित अकाउंट, पर्सनललाच घ्या रोहित अकाउंट. त्याच्यानंतर नेक्स्ट फर्निचर आपले ॲसेट रिअल अकाउंटला घ्या फर्निचर अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे, ही एक आर्टिफिशियल पर्सन आहे, पर्सनललाच घ्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अकाउंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गुडविल अकाउंट. गुडविल इज अन ॲसेटला घ्या गुडविल अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड म्हणल्यावर कोणतं येणार, पर्सनललाच घ्या प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट. त्यानंतर नेक्स्ट ट्रेडमार्क अकाउंट. ट्रेडमार्क ॲसेट रिअल अकाउंटला घ्या ट्रेडमार्क अकाउंट. त्याच्यानंतर नेक्स्ट कमिशन. आता कमिशन नॉमिनलला आहे, नॉमिनलला घ्या कमिशन अकाउंट. A/C म्हणजे अकाउंट. तुम्ही फुल पण लिहू शकता आणि A/C पण लिहू शकतात. त्यानंतर लोन इज अन पर्सनल, व्यक्तीशी संबंधित आहे लोन अकाउंट. त्यानंतर ड्रॉइंग पर्सनल ड्रॉइंग्स अकाउंट. आणि लास्ट आहे इंटरेस्ट आपला काय, एक तर खर्च असू शकतो किंवा इन्कम. मग इंटरेस्ट काय असणार, नॉमिनल अकाउंट. अशा पद्धतीने मित्रांनो आपलं जे काही प्रॉब्लेम नंबर 2 एक्झाम्पल नंबर 2 क्लिअर केलं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.